लातूर पोलीस दलाची मोठी कारवाई. उदगीरमध्ये 7.93 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. लातूर जिल्ह्यातील अवैध गुटखा आणि तंबाखू विक्रीविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने LCB मोठी कारवाई केली आहे. उदगीर तालुक्यातील डिग्रस पाटी परिसरात सापळा रचून पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण 7,93,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईचा तपशील. तारीख 13 मे 2026. वेळ सकाळी 10:40च्या सुमारास. ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक, डिग्रस ता, उदगीर. जप्त मुद्देमाल विमल पान मसाला, V1 सुगंधित तंबाखू आणि मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर MH-12 किलोन्यूटन्स 3966. एकूण किंमत ₹7,93,220. आरोपीची माहिती. पोलिसांनी या प्रकरणी ओमकार नरसन नरहारे वय 21 वर्ष रा, हैबतपूर ता, उदगीर सध्या रा, आष्टामोड ता, चाकूर याला ताब्यात घेतले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो या प्रतिबंधित मालाची वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कायदेशीर कारवाई. आरोपीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात खालील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1. भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 223, 274, 275. 2. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59. तपास पथक. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. या पथकात मनोज खोसे, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके आणि आनंद हल्लाळे यांचा समावेश होता. पोलीस आवाहन. लातूर जिल्ह्यात अवैध धंदे आणि मादक पदार्थांविरुद्ध अशीच कठोर मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून कळवण्यात आले.